नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आता आनंद आणि अभि या दोघांना म्हणत असते की हे बघा, मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा आत्ता जर आपण हॉस्पिटलला नाही गेलो तर सगळं काही संपेल. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगते ते ऐकून घ्या. तेव्हा आता आनंद आणि अभि सीमाला समजावतात की अगं आई, कसला हा वेडेपणा करतेस तू, बसवर व्यवस्थित खाली. सीमा ऐकायला तयार नसते. सीमा म्हणते की नाही, किती काही झाले तरी आता मला हॉस्पिटलला जायचं म्हणजे जायचेच. तेव्हा आनंद आणि अभि सीमाला ते खुर्चीवर बसवतात आणि समजवण्याचा प्रयत्न करतात. आनंद म्हणतो की आई हे बघ, आता तू इतकी घाई करू नकोस. तर लगेच अभि म्हणतो की हे बघ, तेथे आत्या आणि अक्षय आहेत आणि आत्ताच तिचा फोन येऊन गेला. तिने मला असं सांगितलं की रमा झोपलेली आहे, ती आराम करते, तुला शुद्ध नाही. तर शुद्ध नाही म्हटल्यानंतर सीमाला तर धक्काच बसतो. मग अगं मोठी आई, आपण तिकडे जाऊन काय करायचं बरं? आणि हे बघ, आपण जाऊ तिकडे. आणि हे बघ अगं आई, तू कशाला इतकं टेन्शन घेतेस, इतकी गडबड तू करू नकोस. अगं आत्या आहे ना तिकडे, तिची काळजी घेण्यासाठी. तेव्हा लगेच आता आनंद सुद्धा म्हणतो की आई हे बघ, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. आणि हे बघ, डॉक्टरांनी आत्ताच जे काही सांगितले आहे की तिकडे आता येऊन नातेवाईकांनी येऊन तिथे हॉस्पिटलमध्ये गर्दी करायची नाही, कारण तेथे आपल्यामुळे इतर पेशंटला सुद्धा त्रास होऊ शकतो, याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. त्यामुळे तू इतकी काळजी करू नकोस. आपण उद्या तिकडे जाऊ आणि उद्या तर रमाला डिस्चार्ज सुद्धा होईल. त्यावर आता हे दोघांचं बोलणं ऐकून सीमाचा खूप थरथर काप होत असतो. सीमा म्हणते की हे बघा, तुम्हाला दोघांना सुद्धा नाही कळत, ती माही तिकडे येईल. त्या जर तिकडे आल्या तर त्या नक्की रमाला काहीतरी करत्यान आणि मग मला खरंच आयुष्यभर रमाला मदत केली नाही आणि खरंच तिला मला कधीही भेटता येणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन चला. त्याचं जे काही दुःख आहे तर ते माझ्या मनात कायम राहील. आत्ता इतकं होण्यापेक्षा तुम्ही प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन चला. त्यावर आता अभि म्हणतो की अगं मोठी आई, तू काय बोलतेस? हे बघ, आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं अगं तेव्हा तर वेगळे होते आणि आज मात्र तू काहीतरी वेगळाच विचार करते. आणि हे बघ, असलं काहीही करू नकोस. अगं आज तसं काही परिस्थिती नाही, तू प्लीज विचार कर. आणि तेवढ्यात आता शशिकांत खाली येत असतो. सीमा म्हणत असते की हे बघा, तुम्हाला कुणालाच काही माहिती नाही. आणि हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला कुणालाच काही माहिती नाही. असे जेव्हा सीमा म्हणते तेव्हा शशिकांत लगेच मोठ्याने ओरडतो की काय, तुला काहीच माहिती नाही. तेव्हा आता इकडे अक्षयला शुद्ध येत असते. तो सारखा रमा रमा म्हणत असतो. तेव्हा लगेच आता माही तेथे त्याच्या जवळ असते सिस्टरचा वेश घेऊन. तेव्हा आता अक्षय हा सारखा रमा रमा म्हणत असतो. हे बघून आता माहीला तर खूप धक्का बसतो. आता माहीला असं वाटतं की नक्की जर याने आपल्याला इथे बघितलं तर अवघड होईल. तेव्हा आता एक जे काही किस्सा घडलेला आहे मागच्या आठवणींचा, तर तो माहीला आठवतो. कारण जेव्हा अक्षय आता सगळी खेळणी घेऊन आलेला असतो, आता माही तर बॉक्स वगैरे म्हणजे उचकत असते आणि त्या बॉक्समध्ये तिला खेळणी वगैरे सापडते. तेव्हा ती म्हणते की काय हे सर्व खेळणी वगैरे, आणि ती बाहुली वगैरे बघून आता ती बाहेर काढते आणि खरंच किती खराब झालेली आहे ही बाहुली. आणि तेवढ्यात अक्षय आणि अभि आत आलेले असतात. तेव्हा आता अक्षय म्हणलेला असतो की अगं, तुला ही बाहुली कुठे सापडली? तेव्हा आता माही विचारत असते की काय, कुठे, आणि ही बाहुली इथे कुठे आणि काय आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाहुली. तर आता माही अभिला खुणावत असते की नक्की काय आहे हा सर्व प्रकार. तेव्हा आता लगेच अभि त्याला म्हणलेला असतो की काय रे अक्षय मुकादम, आठवते का तुला? आठवले? आणि जेव्हा लहानपणी अक्षय त्या बाहुलीसोबत खेळायचा ना, तर ती बाहुली असते. आणि अभि सांगतो की लहानपणी ह्या बाहुलीबरोबर खेळायचा, खूप जुनी अशी बाहुली आहे ही, याच्या लहानपणीची. आणि जर अक्षयला खेळायचं असेल तर फक्त आणि फक्त अक्षय मुकादम यांच्याशी, म्हणजे ह्या बाहुलीशी. त्याला कोणी अभि, मयुरी आणि आनंद यांच्यापैकी कोणीही खेळायला लागत नव्हते, परंतु ही अक्षय मुकदम मात्र खेळायला लागत होती. तेव्हा आता माही विचारते की काय, तुम्ही बाहुली बरोबर खेळायचात? अभि म्हणतो की हो. आता अभि सुद्धा माही समोर छान अशी गंमत आता अक्षयची उडवत असतो. अक्षय म्हणलेला असतो की काय हरकत आहे त्यात, असं काही नियम आहे का कुठे की मुलीच ह्या बाहुलीसोबत खेळू शकतात, मुलं बाहुलीशिवाय नाही खेळू शकत? त्यामुळे ह्या बाहुलीसोबत मी खेळायचो. आणि काय रे अभि, तू सुद्धा आला होता ना गरगर असं खेळण्यासारखी, आणि आमच्या शेजारी म्हणून हा आला होता. आणि कसं आहे की ही माझी मुलगी असायची. तेव्हा आता माही म्हटलेली असते की तुमचं लहानपणापासूनच ठरलेलं आहे का मुलगी म्हणून? तेव्हा आता अक्षय लहानपणीच्या सर्व काही आठवणी सांगतो की हिच्याबरोबर मी खेळायचो
झोपायचो, हिच्याबरोबर गप्पा करायचो आणि हिच्याच बरोबर सर्व काही अगदी लहानपण माझं खेळातच जायचं. अगदी हिच्याबरोबर झोपायचं सुद्धा आणि मनातील सगळं काही सांगायचं सुद्धा. आणि लहानपणी खरंच खूप छान बाबा मी ह्या बाहुलीचा होतो. तेव्हा मात्र आता सगळ्यांना हसू येत असते. या आयुष्यात सुद्धा मी असाच अगदी मस्त बाबा होईल. आता अक्षयला हे सर्व काही आठवत असते, कारण त्याला छान अशी गोंडस मुलगी आता झालेली असते आणि स्वप्नातलं जे काही आहे तर त्याचे आता सत्यात उतरलेले असते. त्यानंतर आता रमाने विचारलेलं असतं की तिचं नाव तुम्ही काय ठेवलं होतं की अक्षया. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही ग, अगं अक्षया नाही, मी हिचं नाव सखे ठेवलं होतं. म्हणून आता सॉरी मित्रांनो, ती माही नाही तर रमा असते. म्हणून आता त्याने रमासोबत आणि अभिसोबत इतक्या छान गप्पा केलेल्या असतात आणि त्याला आता हा जेव्हा तो शुद्धीत नसतो तेव्हा सगळं काही हा मागचा जो काही आठवणींचा भूतकाळ आहे तर तो आठवत असतो आणि सारखं तो आता रमा रमा करत असतो. माही त्याच्यासमोर एऱ्याझऱ्या मारत असते आणि आता तो त्या ग्लॅनीमध्ये आता ओरडत असतो की काय ग रमा, तू आपली मुलगी बघितलीस का? अगं सेम टू सेम आपलं बाळ हे तुझ्यासारखं आहे. म्हणून सारखं तो रमा रमा करत असतो. माहीला खूप राग येत असतो. तेव्हा आता अक्षय डोळे उघडून बघतो तर त्याला तो कोठे आहे हे काही समजत नाही. तेव्हा तो लगेच आता उठण्याचा प्रयत्न करतो. माही तिचा आता चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा अक्षय डोळे उघडतो तेव्हा त्याला समजते की त्याला सलाईन वगैरे सुरू आहे तर आणि इंजेक्शन सुद्धा दिली गेलेली आहेत. तेव्हा आता अक्षय त्या म्हणजे माहीलाच आता नर्स म्हणून विचारतो की आहो, तुम्ही मला इंजेक्शन सलाईन वगैरे सगळं काही दिले तरी सुद्धा मला बरं का वाटत नाही. अक्षयला डोळ्यासमोर अगदी स्पष्ट सुद्धा काही दिसत नसते. तेव्हा आता मला असे अंधुक अंधुक का दिसते, व्यवस्थित का दिसत नाही? मग तुम्ही मला व्यवस्थित औषध तर दिलेले आहे ना, की काही वेगळे औषध दिले? चुकीचं औषध तर दिलेलं नाही ना? मला इतकं अगदी अंधुक अंधुक का दिसते? म्हणून परत तो रमा रमा करत असतो. तेव्हा आता माही तेथेच असते. माही आता काही उत्तर देत नाही, ती सारखी बघतच असते. तेव्हा आता अक्षयला खूप त्रास होत असतो. त्याचा हा त्रास बघून माही आता आपल्या मनात म्हणत असते की अक्षय, अरे मला कळतं की खूप त्रास तुला होतोय, परंतु अरे मी काय करू? आणि हे सर्व जर मी केले नाही तर मला तुझ्याबरोबर नाही राहता येणार. आणि सॉरी अक्षय, मला माफ कर. त्यामुळे जे काही मी हे सर्व केले तुला खूप त्रास होतोय, त्यामुळे देवा तू प्लीज याचा काहीतरी थोडासा त्रास कमी कर, त्याला इतका त्रास होऊन देऊ नकोस. तेव्हा आता अक्षयला तर खूप त्रास होत असतो. त्यानंतर आता इकडे जे काही शशिकांत आहे तर तो सीमाला वेड्यात काढत असतो. ते पण तो मुद्दामच करत असतो की बस कर सीमा, अगं हा तुझा काही वेंधळेपणा आहे ना तो आता बंद कर. एकतर त्या माहीला तू इथे घेऊन आले आणि सगळ्या कुटुंबाची वाट तर तू लावलीच. त्यावर त्या सीमा खूप जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघा, मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकून घ्या प्लीज, माझ्यावर विश्वास ठेवा की ती रमा नाही ती माही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत. तर शशिकांत आता रागाने म्हणतो की कसला आणि काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर? माझ्या डोळ्यात बघून तू खोटं बोलते आणि ती रमा घरात आल्यापासून तुला त्रास होतोय कारण ती आई होणार आहे म्हणून. अगं म्हणून तू तिचा द्वेष करते. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो मी असं का करेल, मी माझ्या रमाचा कधीही द्वेष नाही करू शकणार. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. रमा खरंच माझी लाडकी आहे, माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि मी तिच्यासोबत असं का करेल? मी अजून तुम्हाला सांगते की वेळ गेलेली नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आनंद आणि अभि आता सीमाच्या बोलण्याचा विचार करायला सुरुवात करतात, परंतु शशिकांत मुद्दाम हे सर्व आता सीमावर कोणी विश्वास ठेवू नये यासाठी हे सर्व सीमाला वेड्यात काढत असतो. सीमा आता जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघा, मी तुम्हाला सांगते की ती रमा नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता शशिकांत सीमावर ओरडतो. सीमाला म्हणतो की बस कर, अगं हे जे काही सांगते ना ते तुझं हे बावळट वागणं, एकतर माझ्या आयुष्याची तू वाट लावलीस परंतु आता तर स्वतःच्या मुलाच्या आयुष्याची सुद्धा वाट लावते. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो मी खोटं नाही बोलत, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर आता साईचं मन काही रमाला भेटल्याशिवाय राहत नसतं. नक्की रमा काहीतरी कोणत्या संकटात आहे म्हणून साई शेवटी सिटी हॉस्पिटलला येतोच आपल्या रमाला भेटण्यासाठी. तेव्हा लगेच आता तेथे हॉस्पिटलला आलेला असतो आणि तेथे विचारतो की रमा मुकदम कुठे आहे. तेव्हा आता लगेच त्या नर्स म्हणत असतात की हे बघा, येथे आता फक्त फॅमिलीला भेटण्यासाठी परवानगी आहे आणि तुम्हाला येथे त्यांना भेटता येणार नाही. तेव्हा आता साई सांगत असतो की हे बघा, मी त्यांच्या फॅमिलीमधील आता त्यांचा फ्रेंड आहे, त्यामुळे हे बघा मी जास्त वेळ नाही लावणार, थोडाच वेळ मी त्यांना भेटतो आणि लगेच निघून जातो. तर त्या नर्स काही ऐकायला तयार नसतात आणि त्या म्हणतात की नाही, त्यांची आत्या आहे त्यांच्याजवळ काळजी घेण्यासाठी, त्यामुळे डोंट वरी. तर आता आत्या म्हटल्यानंतर साईला तर धक्काच बसतो.
तेव्हा आता साई तरी रिक्वेस्ट करतच असतो की हे बघा ऐकून घ्या, मी फक्त आणि फक्त थोडा वेळेत जातो. परंतु आता त्या स्पष्ट असं नाही म्हणतात. त्यानंतर साईला जेव्हा कळते की आता इथे इरावती आहे, आता म्हटल्यानंतर नक्कीच आता इथे रमाच्या जीवाला धोका आहे. इरावती इथे आहे म्हटल्यानंतर त्यामुळे काही झाले तरी आता मला रमाचा शोध घ्यावाच लागेल. रमा सुखरूप आहे की नाही हे सर्व बघावं लागेल. तेव्हा आता इरावती ही रमाजवळच बसलेली असते आणि ती बाळ आता रमाला मागत असते. रमा मात्र आपल्या बाळाला घेऊन इरावतीला ती बाळ द्यायला तयार नसते. ती आता आपल्या बाळाला काही तिच्या हातात देत सुद्धा नाही. तर आता इकडे माही तर सारखी ही अक्षय जवळच बसलेली असते, एऱ्याझऱ्या मारत असते. आणि इकडे आता ही इरावती साई तरी सुद्धा आता तेथे येतो. तेव्हा लगेच आता इरावती रमाला म्हणते की माही, आणि रमाकडे बघून हसते. रमा रागाने इरावतीकडे बघत असते आणि लगेच आता इरावती माहीला व्हिडिओ कॉल करते आणि माहीला म्हणते की अगं माही, जरा तू अक्षयला दाखव बरं. तेव्हा मात्र आता जेव्हा हे सर्व काही रमाला दाखवले जाते, रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमाला आता आपल्या अक्षयची काळजी लागते. आता रमा रागानेच विचारते की हे सर्व काय चालले. तेव्हा आता तिकडून माही म्हणत असते की सलाईन मध्ये मी आता इंजेक्शन मिक्स केलेलं आहे आणि एकदा की हे चालू केलं तर सगळं काही संपलेल, म्हणजे हे पण अक्षयचं शेवट होईल. आणि आता अक्षयच्या जीवाला धोका आहे, म्हणजे अक्षयला त्या मारणार आहेत हे मात्र आता रमाला त्या भीती दाखवतात बाळ घेण्यासाठी. तेव्हा आता इरावतीला खूप अगदी हसू येत असतं. रमाला आता इतका राग येतो. रमा रागाने इरावतीच्या हातातून तो मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करते, परंतु इरावती लगेच आता बंद करते. तेव्हा आता इरावती पुन्हा रमाला अगदी घाबरण्यासाठी म्हणत असते की हे बघ, या सलाईन मध्ये जे काही हे औषध आहे, एकदा की आता हे बटन ऑन केल्यानंतर अक्षयच्या पोटामध्ये जर ते औषध गेले तर अक्षय मात्र कायमचा संपू शकतो. आणि परत म्हणते की होल्ड होल्ड अगं जरा, आणि काय झालं तुला माहिती आहे का, तुम्हाला मुलगी झाली त्या आनंदात बरं अक्षयने गोड 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 अशी खूप बर्फी खाल्ली आणि मीच त्याला ते जी काही बर्फी आहे तर ती आणून दिली होती. त्यामुळे त्याची शुगर जरा वाढली आणि आता त्याला हे जे काही इंजेक्शन देण्यात आले आणि शुगर वाढण्याचं जेव्हा त्याला इंजेक्शन दिले तर मात्र इतकी शुगर वाढल्यानंतर अक्षयचं काय होईल बरं. तेव्हा आता तूच ठरू शकते की बाळ माझ्या ताब्यात द्यायचं की अक्षयला वाचवायचं. नक्की जे काही करता येईल ते तुला करू शकते. आता रमा बिचारी हे सर्व ऐकून खूप रडत असते. एकतर बाळात सुद्धा तिचा जीव असतो आणि अक्षयमध्ये सुद्धा खूप जीव असतो. आता ह्या दोघांना सुद्धा तिला आता हे इरावतीपासून वाचवायचे असते. आणि आता ती आज जी काही परिस्थिती आहे तर त्या परिस्थिती समोर अगदी आल्याने खूप रडत असते. इरावती हसून म्हणते की अगं तू जर बाळाला दिली नाही तर तू आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचं कारण होशील. तेव्हा आता रडतेच रमा म्हणते की अहो तुम्ही हे सर्व का करतात. आणि इरावतीच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेऊन ती अक्षयला डोळे भरून बघत असते आणि खूप रडत असते. तेव्हा इरावती परत तिच्या हातातून मोबाईल घेते. त्यानंतर आता इकडे साई हा रमाला शोधत शोधत एका म्हणजे तेथे वॉर्डमध्ये जात असतो, परंतु समोर आता त्या खिडकीमधून त्याला मात्र अक्षय तेथे अगदी दिसतो. अक्षयला काय झाले असेल म्हणून तो घाईने लगेच आतमध्ये येतो. अक्षयला काय झालं अक्षयच्या जीवाला. तेव्हा मात्र आता तो आतमध्ये येतो तर माही आता मास्क काढून बसलेली असते. घाईने आता कोणी आले म्हणून ती आपल्या तोंडाला तो मास्क लावते आणि आता साईला म्हणते की हे बघा तुम्ही इथून जा. तर साई आता विचारत असतो की त्यांना काय झाले मला सांगा, अक्षयला काय झाले. तेव्हा आता माही ही अगदी सिस्टरच्या आवाजात म्हणत असते की हे बघा येथे दुसऱ्याला येण्याची परवानगी नाही, तुम्ही इथे कशाला आलात आणि पेशंटची अवस्था खूप क्रिटिकल आहे, तुम्ही का त्यांना आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करता. तेव्हा आता साई आपल्या मनामध्ये विचार करतो की अक्षयला काय झालं असेल आणि रमा मात्र कुठे आहे. तेव्हा आता साई बाहेर येतो आणि रमाला शोधत असतो. तर माही वैतागून म्हणत असते की हा नेमकं येथे काय करत असतो माहिती नाही, काय काम असेल याचं इथे. तेव्हा आता साई प्रत्येक खोलीमध्ये आता रमाला कुठे आहे म्हणून शोधत असतो, परंतु कुठल्याही रूममध्ये त्याला आता रमा कुठेही सापडत नाही. तेव्हा तो विचार करतो की इतक्या खोल्या शोधल्या परंतु एकाही खोलीमध्ये अजूनपर्यंत रमा मला दिसली नाही, नक्की कोणत्या खोलीत असेल. त्यानंतर आता इकडे रमा ही इरावतीला म्हणत असते की हे बघा का तुम्ही माझ्याबरोबर असे खेळ खेळतात, मी काय तुमचं बिघडवलेलं आहे आणि माझ्या आईसोबतच तुम्ही सुद्धा हेच केलंस आणि आता माझ्यासोबत सुद्धा तेच करत आहे आणि अक्षय सोबत सुद्धा काय असं आम्ही तुमचं बिघडवलं होतं. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की मुकादम फॅमिली आणि त्या घराने मात्र आमचं आयुष्य बर्बाद केलं होतं आणि त्या घराने मात्र माझं प्रेम माझ्यापासून हिसकावून घेतलं होतं, माझ्या साईला माझ्यापासून हिसकावले होते. त्यामुळे हे पग मी त्या घरातील कुणालाही अगदी प्रेमाने एकत्र राहून देणार नाही आणि
माझं साहिलवर प्रेम होतं हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही माझ्या भावनांशी सुद्धा खेळलात. म्हणजे त्या साईला साहिलवरून फोन करायला तुम्ही लावले आणि त्याची तुम्ही मजा घेत राहिलात, तू सुद्धा आणि तुझा तो साई सुद्धा. तेव्हा आता रडतच रमा म्हणते की तुम्हाला प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हे सर्व नाटक केले होते, त्यात बदल्याची कोणतीही भावना नव्हती. तेव्हा आता इरावती खूप ओरडते. इरावती म्हणते की गप्प बस. तेव्हा आता इरावती खूप अशी ओरडते की गप्प बस, एकही शब्द बोलू नको. आणि हे बघ, सगळी ही सुख माझ्यापासून हिरावून घेतली गेली. आणि हे बघ, मला तर साहिलचं प्रेम मिळून दिलं नाही, परंतु मला माझ्या फॅमिलीपासून अगदी दूर ढकलण्यात आले, अगदी मला परदेशी पाठवले. आणि कधीच फॅमिलीचं प्रेम तर मला मिळाले नाही, मला आईचं सुद्धा प्रेम मिळाले नाही आणि कुणाचेच प्रेम नाही मिळाले, भावाचं बहिणीचं कुणाचंच प्रेम मला नाही मिळाले. परंतु माझ्या आयुष्यात जो काही साहिल आला होता तर त्या साहिलला सुद्धा माझ्यापासून अगदी दूर करण्यात आले. परंतु अगं तुलाच नाही, मी मुकादम फॅमिलीतील प्रत्येकाला एक एक करून संपून टाकणार आहे. रमाला आता हे सर्व ऐकून खूप असा धक्का बसलेला असतो. रमा खूप रडते आणि अगदी रडतच विचारते की अहो इरावती आत्या, तुम्ही का असं करतात आणि प्लीज तुम्ही असं करू नका, तुम्ही यांच्या जीवाशी नका ना खेळू प्लीज. रमा आता खूप रडून विनवण्या करत असते. तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ, हे बाळ मला द्यायचं आणि इथून कायमचं निघून जायचं, आणि जर तू हे केलं नाही तर. आणि लगेच आता व्हिडिओ कॉलवर पुन्हा आता माहीला म्हणते की तू एकदा सलाईन सुरू कर. तेव्हा आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की नाही, अहो नाही, प्लीज तुम्ही असं करू नका, प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा आणि नक्की तिला सुद्धा थांबवा. ती नक्की काहीतरी चालू करेल आणि त्यांना काहीतरी जीवाला धोका होईल. मी तुम्हाला हे बाळ देते, परंतु प्लीज तुम्ही त्यांना सोडून द्या. तेव्हा आता लगेच इरावती माहीला म्हणते की थांब, आता हे सर्व तर यांचं नाटक सुरू असतं बाळ घेण्यापर्यंत. अक्षयला त्या काही करणार नसतात, परंतु मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतात. रमा आता रडतच म्हणत असते की मी बाळ द्यायला तयार आहे. तर इरावती थांब, अगं होल्ड राहून असं करत असते. रमा बिचारी आता खूप रडत असते. इरावती मात्र रमाकडे बघून हसत असते. तेव्हा रमा खूप रडते, तरी सुद्धा इरावतीला काही तिची दयामाया येत नाही. आणि आता रमा रडतच म्हणते की हे बघा, हे बाळ मी तुम्हाला देते कारण ह्या दोघांचा सुद्धा जीव माझ्यासाठी लाख मोलाचा आहे आणि माझ्यापेक्षा हिला बाबांचं प्रेम मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि माझी पूर्ण खात्री आहे माझ्यापेक्षा जास्त हे तिला चांगलं वाढवू शकतील, तिच्यावर प्रेम करू शकतील आणि तिला चांगलं आयुष्य देऊ शकतील. तेव्हा रमा आपल्या बाळाचा अगदी गोड पापा घेत असते आणि त्याला अगदी कवटाळून आपल्या उराशी धरत असते. खूप रडत असते, हृदयाशी धरून तर इतकं रडते काय करू आणि काय नाही. तिला आपलं बाळ सुद्धा आता काही म्हणजे इरावतीला द्यायचे नसते, परंतु शेवटी अक्षयच्या जीवासाठी तिला हे सर्व करावे लागते. आपल्या बाळाला सारखं मिठीत घेऊन ती खूप रडत असते. तर इरावती तिच्याकडे बघून अगदी छान असे हसत असते. तेव्हा इरावती आता तिच्याकडून ते बाळ हिसकावून घेते आणि त्या बाळाला शेवटी रमापासून तोडते आणि रमाकडे बघून आता हसत बाळाला म्हणते की सॉरी सॉरी, खरंच सॉरी माझ्या बाळा. आणि आता रमाकडे बघून हसते आणि रमाला म्हणते की हे बघ, परत आता इथे कधीही दिसू नकोस, कारण तुझी जागा इथे नाही, कायमची तू आता अगदी म्हणजे मुकादमांच्या घरातून आणि आमच्या आयुष्यातून गेलेली आहे हे लक्षात ठेव. आणि हे बघ, तुझे कपडे आहे ना ते तिकडे आहे, कारण आता तुझ्या जागेवर इथे माही येणार आहे. तुझे हे कपडे ती घालेल, त्यामुळे जे काही मी तुला सांगते ते माझं ऐकून घे, नाहीतर अक्षय अक्षय आणि परत मोबाईल आपल्या हातात घेते आणि व्हिडिओ कॉलवर आता पुन्हा ती अक्षयला मारण्याची धमकी देत रमाला खूप घाबरवते. तेव्हा आता रमा बिचारी खूप रडत असते. आता शेवटी ती जाण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मात्र आता इकडे माहीला तर आता तेथे अक्षय शेजारी बसून बसून झोप लागून गेलेली असते. ती डुकल्या घेत असते आणि तेवढ्यात अक्षयला अगदी शुद्ध आल्यासारखं परत होते आणि तो सारखा रमा रमा असं म्हणत असतो. आणि लगेच आता त्याच्या आवाजाने मात्र माहीला लगेच जाग येते. ती लगेच अगदी नक्कीच आता उठून बसते आणि अक्षयकडे बघत असते आणि थोडीशी बाजूला होते. अक्षय सारखा रमा रमा करत असतो आणि आई रमा असे म्हणत असतो आणि आता अक्षयला इतका त्रास होत असतो, तो सारखा रमा आई आई करत असतो. तेव्हा आता हे सर्व बघून माहीला खूप टेन्शन येते. माही म्हणते की अक्षय तू का असं करतो, तुला त्रास होतो का, आणि मी हे सर्व का करत असेल, आणि हे सर्व करून मला नंतर लक्षात येते आणि खरंच मला खूप गिल्ट येते आणि खरंच तुझ्याबद्दल मला असं नाही करूशी वाटत. मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे.
म्हणून मी हे सर्व करते, परंतु अक्षय जर तुला काही झाले तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. अक्षय आय एम सो सॉरी म्हणून आता अक्षय पुन्हा बेशुद्ध पडतो. तेव्हा माही धावत डॉक्टरांकडे येते. डॉक्टर अक्षय मुकादम यांना बरं वाटत नाही, त्यांना शुद्ध आली असे मात्र ती सांगते. तर डॉक्टर घाईने लगेच अक्षयच्या रूममध्ये येतात. तेव्हा आता डॉक्टर हे चेक करतात अक्षयला आणि तेथे जे काही आता इंजेक्शन ठेवलेलं आहे ते जेव्हा चेक केलं जातं तर डॉक्टर हे सिस्टर वर खूप ओरडतात. सिस्टरला आवाज देत असतात की सिस्टर आणि हे इंजेक्शन यांना कोणी दिले असे विचारतात. तेव्हा आता तेथे दुसरीच आता म्हणजे हॉस्पिटलमधील सिस्टर येते. तर ती सिस्टर म्हणते की हे बघा सर, येथे माझी ड्युटी नव्हती, मी दुसरीकडे होते. तेव्हा आता डॉक्टर खूप ओरडतात की ज्या पेशंटला शुगर आहे आणि हे इंजेक्शन कसलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हे ग्लुकोजच इंजेक्शन आहे आणि याने मात्र आता पेशंट दगावू सुद्धा शकतो आणि आत्ताच्या आता हे सर्व काही काढून टाका. मी तुम्हाला जे सांगतो ते औषध तुम्ही त्यांना द्या. म्हणून आता डॉक्टर घाईने हे सर्व सिस्टरला करण्यासाठी सांगतात. त्यानंतर रमा आता तिचे कपडे वगैरे घालते आणि रडतच अगदी तिला चालता सुद्धा व्यवस्थित येत नाही बाहेर येते. काय आता हे रमाची अवस्था झालेली असते आणि इकडे अक्षय आता जे काही आहे डॉक्टर देवकृपेने आता डॉक्टर त्याच्यावर उपचार सुरू करतात. कारण अक्षयची अवस्था खूप क्रिटिकल असते. आता हे जे काही ग्लुकोजचं इंजेक्शन अक्षयला दिले गेल्यामुळे त्याला आणखीनच शुगर वाढलेली असते आणि खूप त्रास असा होऊन तो बेशुद्ध असतो. अक्षय आता माहीला म्हणजे लगेच डॉक्टरांना बोलावते म्हणून आता अक्षयच्या जीवावर थोडंसं बेतत नाही. त्यानंतर रमाला अगदी व्यवस्थित उभं सुद्धा राहता येत नाही आणि चालता सुद्धा येत नाही. पोटामध्ये खूप त्रास होत असतो. पोटाला आवळून मात्र आता ती रडतच तेथून जात असते. जाताना आता तिला ते सर्व आठवणी आठवत असतात की जेव्हा तिची डिलिव्हरी होत असते अक्षय तिला आधार देत असतो. अक्षय आता तिला सर्व काही आपले मागचे प्रेमाचे क्षण अगदी सांगत असतो आणि सर्व आठवत रमा शेवटी तेथे बाहेर येते आणि बाहेर येऊन मात्र आता ती खूप रडत असते. एका बाकावर ती आता बसते. सर्वत्र अंधार झालेला असतो. आता रमाची ही काय अवस्था दयनीय झालेली असते आणि इकडे अक्षयवर उपचार सुरू असतात आणि रमा इकडे अक्षयला आठवत असते. आता तिला खूप आठवण येऊन ती खूप रडत असते की काय आज तिची अवस्था झालेली आहे आणि इरावतीमुळे आज तिला इतकं काही भोगावं लागलेले असते. रमाला आता हे सर्व आठवून तिला खूप रडू येत असते. तेव्हा आता मित्रांनो, अक्षय आणि रमा तर यांची जी काही ताटातूट इरावतीमुळे झालेली आहे तर ती मात्र आता जे काही रमा आहे तर तिला आता आपल्या बाळाची खूप आठवण येत असते. इरावतीने बाळ सुद्धा हिसकावून घेतलेलं असतं आणि शेवटी रमाला रस्त्यावर आलेली असते. तेव्हा मात्र आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षयवर जे काही उपचार झाले त्यामुळे अक्षय बरा होतो. देवकृपेने मात्र अक्षय ठणठणीत बरा झालेला असतो आणि तो जेव्हा आता रमाच्या रूममध्ये येतो आणि आत्याला विचारतो की आत्या अगं रमा कुठे आहे? तो बाळाला वगैरे बघतो. रमा त्याला तिथे दिसत नाही. तेव्हा आता जे काही ही इरावती आत्या आहे तर ती डोळ्यामध्ये पाणी आणते आणि अक्षयला म्हणते की रमा गेली आणि ती परत कधीही येणार नाही, ती कायमची सोडून गेली तुला आणि बाळाला. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. आता इरावती रडण्याचं नाटक करत असते आणि आता अक्षय तिच्याकडेच बघत असतो. तर आता इकडे जेथे रमा ही बसून खूप रडत असते, खूप अंधार झालेला असतो आणि तेथे कोणी नसते. तर आता काही गुंड तेथे येतात आणि रमाकडे बघून ते खूप हसत असतात. तेव्हा रमा त्यांना बघून घाबरते आणि तेथून जायला निघते. तेव्हा त्यातील एक गुंड रमाचा हात धरतो. रमाच्या हाताला सलेन वगैरे लावल्याची त्याची काही पट्टी तशीच असते. तेव्हा आता तो गुंड तिला म्हणतो की काय ग कुठे पळते? तेव्हा रमा बिचारी आता खूप रडत असते. तर मित्रांनो, आता ह्या संकटातून मात्र रमाला वाचवण्यासाठी अक्षय येईल की साई येईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.